जय श्रीकृष्ण, दंडत प्रणाम, जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य योग आगंतुक राष्ट्रभक्तांनो, उन्हाळ्याचा ऋतू हा फ्लेक्झिबिलिटी लवचिकता निर्माण करण्यासाठी सर्वोत्तम असतो. हो, मुलांना सध्या सुट्टी आहे. मुलांना सूर्यनमस्कार करायला लावा. सूर्यनमस्कार करून थोडे थोडे स्पर्धात्मक जटिल अवघड आसन करायचा सराव लावा. कारण पावसाळ्यामध्ये ते होत नाही. पावसाळ्यात वात प्रदान होत असतो, हिवाळ्यामध्ये कफ प्रदान होत असतो, तेव्हा शरीर खूप छान वळत नाही. तर बघा काय करायचं आहे ते समजून घेऊ. पहिले सूर्यनमस्कार करून घ्यायचा किंवा थोड्या लाईट एक्सरसाइज, संत हालचाली त्या करायच्या. आणि ते शक्य झालं नाही तर सूर्यनमस्कार करा, सर्वात उत्तम आहे. चांगली लवचिकता निर्माण करत असतो शरीरात. आणि मग त्याच्यानंतर करा हा गुच्चिक आसनाचा थोडासा जटिल, थोडासा अवघड अभ्यास. बघा, सराव करा. मुलांना थोडा आधार द्या, हिम्मत द्या. मुलांकडनं हे सावकाश करून घ्या आणि मुलांना करायला आनंदसुद्धा येतो. हो, थोडेसे अवघड आसन, मजा बी येते. मुलं शूर बनतील, वीर बनतील. हो, घाबरट नाही बनणार आहे. हे चिलबुले, किलबिले, पिलपिले असे मुलं नको, हिंमतवाले पाहिजे. तर सगळ्यांनी करा. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा आणि सगळ्यांनी योगाच्या प्रती आपली श्रद्धा ठेवा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.